दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांबाबत पंढरपूर कुर्डवाडी महामार्गावर आडीव येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या युवा सेनेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। यावेळी दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांबाबत उपस्थित शेतकरी चांगलेच आक्रमक झाले। यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना युवा सेनेचे युवा नेते रणजित बागल म्हणाले की सरकार दूध उत्पादक शेतकऱ्यांसोबत दुजाभाव करत आहे, त्यांची अडचण समजून घेण्यास तयार नाही। आज सरकार GR काढून देखील एकही दूध संघ सरकारचा आदेश पाळत नाही। सरकारमध्ये बसलेल्यांमध्ये शेतकरी विरोधी दूध संघावर चाप बसवण्याची धमक नाही का, असा सवाल यावेळी बागल यांनी विचारला। राज्यातील दूध उत्पादक शेतकरी अडचणीत असताना सत्ताधारी मात्र अधिवेशनात चकार शब्द काढायला तयार नाहीत। दुग्ध विकास मंत्री हे हरवले आहेत का, असा प्रश्न देखील आता दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या मनात आल्याशिवाय राहत नाही। जर या सरकारचा आदेश न पाळणाऱ्या संघावर कारवाई होत नसेल तर यामध्ये सरकार आणि दूध संघामध्ये मिलीभगत तर नाही ना, असा प्रश्न लोकांच्या मनात आल्याशिवाय राहत नाही। सरकारने दूध उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न तातडीने सोडवावेत। दूध दर कपात करणाऱ्या दूध संघावर तातडीने कडक कारवाई करावी। तातडीने पावले उचलली गेली नाही तर आगामी काळात दुग्ध विकास मंत्र्यांच्या गाड्यांच्या ताफ्यावर शेतकरी मूर घास व चारा फेकायला देखील मागे पुढे पाहणार नाहीत, असा इशारा देखील बागल यांनी यावेळी बोलताना दिला। यावेळी प्रशासनाच्या वतीने पोलीस अधिकारी मुजावर यांनी निवेदन स्वीकारले। यावेळी शिवसेनेचे इंद्रजित गोरे, शिवसेना उपतालुका प्रमुख पंढरपूर विठ्ठलचे संचालक दिनकर दाजी चव्हाण, लंकेश काकासाहेब बोराडे, शेतकरी संघटनेचे सोमनाथ घोगरे, नागनाथ रितुंड रोपळे, विभाग प्रमुख नामदेव चव्हाण, शाखा प्रमुख युवा सेना उपतालुका प्रमुख पंढरपूर समाधान गोरे, युवा सेना उपतालुका प्रमुख प्रणित पवार, विलास गणगे, शंकर महाराज चव्हाण, चंद्रकांत महाडिक, सोमनाथ गोरे, दत्तात्रय गोरे, विलास कांबळे, औदुंबर चव्हाण, गणेश जाधव, आबासो चव्हाण, रमेश चव्हाण, द्रोणाचार्य चव्हाण, नवनाथ वाघ आदींसह दूध उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्या जर लवकरात लवकर दखल घेतली गेली नाही, अधिवेशन चालू आहे, अधिवेशनामध्ये तोडगा काढावा आणि जी लिटरला 10 रुपयाची लूट चालू आहे त्या लूट जर थांबवली गेली नाही तर येत्या काळात पालकमंत्री असलेले दुग्ध विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील जेव्हा सोलापूर जिल्ह्यात म्हणा किंवा या भागामध्ये येतील तेव्हा त्यांना शेतकरी मुरघासाच्या खऱ्या अर्थानं वाट्या त्यांच्या गाडीवर टाकल्याशिवाय स्वस्त बसणार नाही, एवढे शेतकरी खवळलेले आहेत। आम्ही सेना मुतामध्ये हात घालून आम्ही गोरगरिबाने कष्ट करायचं आणि मलाई मात्र तुम्ही खायची, असं हे आता अजिबात चालणार नाही। ज्या शेतकरी कष्टकरी दूध उत्पादकांनी आता निश्चय केलेला आहे येत्या काळामध्ये जर आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर या सरकारला आम्ही दूध उत्पादक शेतकऱ्याचा हिसका निश्चित दाखवल्याशिवाय राहणार नाही।